प्राणघातक हल्ला झाला आणि पत्रकारावर एवढा प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा पोलिसांनी निखिल वागळेंना 4 तास बसवून ठेवलं, 4 तास. आणि पोलीस कंप्लेंट करताना फक्त 323 आणि त्यातही टेबल जामीन देऊन मोकळे सगळ्यांना टेबल जामीन देऊन टाकला. निखिल वागळेने आदल्या दिवशी सांगितलंय की अरे या माणसाने मला धमकी दिली ना, पोलिसांनी धमकी दिलेल्याला ताब्यात घेतलं. आपल्यासारखा कोणी असेल तर लगेच 149 ची नोटीस देऊन मोकळे पोलीस. पण भाजपचा माणूस म्हटलं की त्याला नोटीसही दिली नाही आणि निखिल वागळेंना पोलीस प्रोटेक्शनही दिलं नाही. देवेंद्र फडणवीसांचा न्याय काय बघा. आणि फडणवीस काय सांगतायत माध्यमांच्या समोर येऊन, अभिषेक घोसाळकरांना गोळ्या लागल्यानंतर फडणवीस सांगतायत की गाडी खाली कुत्र्याचं पिल्लू आलं तरी सुद्धा हे लोक म्हणतील की राजीनामा द्या. माणसामध्ये आणि कुत्र्यामध्ये देवेंद्रजींना फरक कळत नाही, एवढी सत्तेची झापड देवेंद्रजींच्या डोळ्यावर आली. हा माज, हा सत्तेचा माज आहे की माणसं जिवंत हरामासाची माणसं मरताहेत आणि देवेंद्र फडणवीस सांगताहेत की कुत्र्याचं पिलू गाडी खाली आलं म्हणून काय. ज्या घटना मागच्या आठवडाभरात झाल्यात त्या कुत्र्या मांजरांच्या घटना झाल्या असं वाटतंय का देवेंद्रजींना. आणि जर आपली गिनती भाजप आणि देवेंद्र फडणवीस कुत्र्या मांजरांमध्ये करत असेल तर त्यांच्यासाठीचा कोणता मार्ग निवडायचा तो मार्ग तुम्ही शोधू शकता. तो मार्ग शोधण्याची तुम्हाला संधी 2024 ला मिळणार आहे. राजे हो, इथल्या मुली असुरक्षित आहे, इथला शेतकरी असुरक्षित आहे. एकदाही म्हणजे ती आमचा तिकडचा काय म्हणतात त्याला नारायण राणे, ह्या आमच्या भावाला जरा त्याच्या पोराला संस्कार द्यायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे पोरं निवडच वाया गेली. नारायण राणे असं सांगताहेत ते कायच्या काय बोलत राहतात आणि त्यांची पोरं सांगताहेत की काही करा आपला बाप सागर बंगल्यावर बसला. काय काय म्हणाला कोंबडी चोर, आपल्याला काय करते जाऊ दे. बरोबर राजे हो, तुम्ही विचार करा. नितेश राणे सांगतोय की तुम्ही काहीही करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. मला जरा विशेष वाटलं, म्हटलं अरे असं कसं काय झालं. जेवढं मला माहिती आहे नारायण भाऊचा पत्ता तर कणकवलीतला आहे, सागर बंगल्यावर ते कधी राहायला गेले. मी चेक केलं की सागर बंगल्यावर कोण राहतंय, तर सागर बंगल्यावर तर देवेंद्रजी राहतात. काय वाटलं असेल बरं नारायण भाऊच्या जीवाला, काय काय वाटलं असेल. म्हणजे आपण असं कुठं असतंय का. जाऊ दे, आपलं त्याच्यात पण नाही पडायचं. पण एवढा क्राईम रेट वाढला कशामुळे, ही गुन्हेगारी वाढली कशामुळे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये प्रत्येक आमदाराने, निवडून आलेल्या आमदाराने काय काम केलं माहितीये का. निवडून आलेल्या आमदाराने पहिली 1-2 कामं ठरवून केली. एक, आपल्या मर्जीतला PSI PI पोलीस स्टेशनला आणायचा, आपल्या मर्जीतला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.